नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजणी? तर चला आज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग पाहूया. ते पण अशी साईज की जी आली की तुम्हाला टेन्शन येतं की आता या मधल्या साईजचं ब्लाऊज कसं कट करायचं. तर 39 इंच चेस्ट आहे या ब्लाऊजची. 37, 39 अशी 35 वगैरे चेस्ट आली तर आपल्याला टेन्शन येतं की आता याचा चौथा भाग कसा काढायचा वगैरे. तर अगदी सिंपल आहे पहा. एकदा मी हुकच्या साईडचं जे आहे ते मोजून घेतलंय. 10.25 इंच आपला जो चेस्टची घडी आहे ती येते 10.25 इंच. आणि जेव्हा दोन्ही बाजू मोजून घेतल्यात 19.5 म्हणजे 19.5. तर अशा पद्धतीनं आपलं जे पूर्ण चेस्टचं माप आहे ते 39 इंच आहे. 39 इंचचा चौथा भाग 10.25 इंच इतका येतो. तर अशा पद्धतीनं एकदा अस्तरचं कापड मी पट्टीनं रेषा मारून सरळ करून घेतलंय. त्यानंतर आता ब्लाऊजची उंची मोजून घेऊया. तर व्यवस्थित टाईट करायचं आहे ब्लाऊज असं. आणि 13.5 इंच उंची आहे. 1 इंच त्यामध्ये प्लस करून घ्यायचं आहे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी. तर 14.5 इंच असं दोन ठिकाणी मी खुणा करून घेते म्हणजे रेषा आपली सरळ येते. तर तुम्हाला इथे तिरकं दिसत असेल तर कॅमेरा आपला तिरका सेट झालेला आहे त्यामुळे तसं दिसतंय. तर आता पहा, अशा पद्धतीनं एक सरळ रेषा मारून घ्यायची आहे. 14.5 इंचावरती 5.5 इंच शोल्डर घेणार आहे आपण, कारण गळा डीप आहे या ब्लाऊजचा. त्यानंतर 6.25 इंच मुंडा घ्यायचा आहे. जनरली 36-38 इंचसाठी आपण 6 इंचच घेतो, परंतु 40च्या पुढे किंवा 40 जर असेल तर 6.25 इंच मुंडा घेतो आपण. आणि या ब्लाऊजचा अंगावरतीही मी मोजलेला आहे तर 6.25 इंच इतका मुंडा येतोय, म्हणून मी इथे 6.25 इंच घेतलेला आहे. त्यानंतर चेस्टचं माप टाकले 10.25 इंचावरती, 2 इंच पुढे शिलाई मार्जिन घेतले. त्यानंतर आता जी पोटाची फिटिंग आहे ती आपल्याला कंबरघेर जो आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि त्याचा चौथा भाग करून खाली आपल्याला माप टाकायचं आहे. तर 35 इंच इतकं याचं आपलं कमरेचं फिटिंग आहे. तर 35 इंचाचा चौथा भाग करायचा आहे. तसं जमत नसेल तर सरळ जी संख्या आलेली आहे त्या संख्येला असा तीनदा चौथ्यांदा टेप असा दुमडून घ्यायचा आणि जो चौथा भाग निघणार आहे आपला ते म्हणजे आपलं मिळालेलं आपलं मार्जिन आहे. तर 9.25 इंच इतकं आपलं चौथा भाग आलेला आहे 35 इंचचा. 1 इंच त्यामध्ये आपल्याला पाठीमागच्या डाटसाठी ॲड करायचं आहे. पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीनं वरच्या बाजूने आपण 2च इंच वाढवलं आणि खालच्या बाजूने आपण 3 इंच वाढवलेला आहे. तर तो 1 इंच जो आपण वाढवलेला आहे पाठीमागच्या डाटसाठी तर तो कुठे घ्यायचा आहे ते मी तुम्हाला लगेचच इथे समजावून सांगते म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. आपली जी शिलाई मार्जिनची लाईन आहे तिथून टेप पकडायचा आहे, मध्यावरती दुमडून घ्यायचा आहे. तिथे दोन्ही बाजूने अर्धा इंच अंतर घ्यायचं आहे. उभा 4.5-5 इंच कितीही घेऊ शकता तुम्ही, गळा जसा तुमचा असेल त्याच्या हिशोबाने. आणि अशा पद्धतीनं हा जो डार्ट आहे तो आपण आखून घ्यायचा आहे. याच्यासाठीच आपण ते 1 इंच वाढवलेलं आहे ते बरोबर याच्यात असं आपलं जाणार आहे. त्यानंतर आता जे मी तुम्हाला टक्स हे करून दाखवलं त्यानंतर जे कडेचं कापड आहे ते तिरकं होणार आहे. हे पहा, ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओत समजावून सांगते. त्यानंतर आता मुंडा राऊंड जो आहे तो 1.25 इंचावर मी दिला आहे. तुम्ही 1.5 इंचावर सुद्धा देऊ शकता हेवी साईजमध्ये, परंतु मी 1.25 इंचावरती दिलेला आहे. कारण 1.25 इंचावरती जर दिला आपण मुंडा राऊंड तर झोळ पडण्याची शक्यता कमी असते. तर अशा पद्धतीने पहा, 2.25 इंचाचाच मी जो गळा आहे तो आपला घेणार आहे मार्जिन 2.25 इंचचं, कारण गळा डीप आहे तर तो सरकू नये म्हणून. अशा पद्धतीनं बॅकचं आपलं झालेलं आहे मार्किंग. आता कटिंग करून घेऊया. व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे पहा. खाली जी रेषा सरळ केली होती आपण त्या खालचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते असं कट करून घ्यायचं. आता हे जे तिरकी रेषा आखलेली आहे त्याचं काय करायचं ते व्हिडिओत मी तुम्हाला पुढे सांगते. आता हा जो टक्स आहे आपण पाठीला देणार त्याला नॉच लावून घ्यायचे. गळ्याच्या तिथे पण एक नॉच लावून घ्यायचा. आता समोरचा जो पार्ट आहे तो आपल्याला बॅकच्या पार्टवरूनच कट करायचा आहे. तर आता हा जो बॅकचा पार्ट आहे असा ॲज इट इज ठेवून घ्यायचा आहे आणि सगळीकडून आखून घ्यायचा आहे. अलीकडच्या बाजूने अर्धा इंच जागा सुटेल अशा पद्धतीनं पार्ट ठेवून घ्यायचा आहे, कारण आपल्याला अर्धा इंच समोरची जी हुकाई पट्टी असते आपली त्याचं मार्जिन आपण मापात सोडलेलं नसतं, कारण आपण बॅकवरून फ्रंटचं कटिंग करतोय तर बॅकमध्ये हुकाई पट्टी येत नाही.
आता हे जे तिरकं आपण आखून घेतलेलं आहे ते कट करून घ्यायचं बॅकच्या पार्टमधलं, म्हणजे आपण जेव्हा असा टक्स मारू तेव्हा ते कापड आपलं व्यवस्थित असं सरळ होणार आहे. म्हणजे फिटिंगनंतर कोण असा निघणार नाही. नाहीतर कधी कधी काय होतं, फिटिंग केल्यानंतर असा कोण निघतो पहा, आपल्या कापड बाहेर निघतं. तर तसं होऊ नये म्हणून ते केलेलं आहे. आता अलीकडचं जे अंतर आहे अर्धा इंच ते आपण हुकाईपट्टीसाठी सोडलेलं आहे. तर बॅक पार्टमध्ये हुकाईपट्टी नसते, त्यामुळे बॅकमध्ये आपण सोडलेलं नव्हतं, परंतु पुढचा हा फ्रंट पार्ट आहे तर याच्यात सोडणं गरजेचं आहे. अर्धा इंच मी ते सोडलेलं आहे. त्यानंतर गळ्याला नॉच लावून घेतलेला आहे. बरोबर तिथून गळ्याचं लाईन आखून घ्यायची आणि तुमचा जो काही गळ्याचा 5.5, 6, 7 इंच जे काही असेल ते व्यवस्थित असं आखून घ्यायचं. माझा 6 इंचचा गळा आहे समोरचा. गळ्याचा असा आकार देऊन घ्या तुम्हाला हवा तसा. मुंढा आपण समोरचा मुंडा खोलवून घ्यावा लागतो, पण आपण तो नंतर जेव्हा जोडणार आहोत प्रिन्सेस कट त्यानंतर करणार आहोत. आता इथे 1 इंच खाली वाढवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला इथे पफ द्यायचा आहे प्रिन्सेस कटला, तो व्यवस्थित यावा म्हणून 1 इंच आपल्याला इथे खाली वाढवून घ्यायचं आहे. तर आता इथे 4 इंचावरती आपल्याला एक लाईन देऊन घ्यायची आहे. तशी तर 3.5 इंचावरच देतो आपण. उभी आपल्याला 4 इंचावरती टक्स पॉईंट द्यायचा आहे पहा. तर आडवी आपण 4 इंचावर का घेतली, कारण अर्धा इंच आपण त्यामध्येच इन्क्लूड केलेलं आहे हुकाईपट्टीचं. ते सोडून 3.5 इंचावरतीच आपल्याला ही जी मधली टक्स लाईन आहे ती द्यायची आहे. त्यानंतर मुंडा मी अशासाठी आखून घेतला आहे की आपल्याला हा आकार व्यवस्थित देता यावा, म्हणजे बरोबर मुंड्याच्या तिथे असा आपण हा आकार देऊ शकतो. आपला समोरचा जो पार्ट आपल्याला हे करून घ्यायचा असतो ते मी तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगणार आहे. इथे 2.5 इंचावरती मी टक्स आडवा घेतलेला आहे आणि उभा 4 इंचावरती आहे. 2.5 इंचावरती घेऊन अशा पद्धतीनं प्रिन्सेस कटचा आकार इथे दिलेला आहे. तर आता 1 इंच आपण पाठीमागच्या भागात ऑलरेडी वाढवलेला आहे डार्टसाठी. तो 1 इंच प्लस 2 इंच आणखी आपण वाढवून घेतोय. 2.5 इंचचा टक्स आणि अर्धा इंच आपल्याला प्रिन्सेस कट जोडण्यासाठी. वरच्या बाजूने सुद्धा अर्धा इंच वाढवले, खालच्या बाजूने 2 इंच वाढवले, कारण 1 इंच पाठीमागच्या भागामध्ये आपण वाढवलेला आहे. आणि 2.5 इंच आणि अर्धा इंच जोडण्यासाठी अशा पद्धतीने ते 3 इंच आपलं बरोबर इथे मार्जिन आपल्याला मिळालेलं आहे. आता ह्याचं कटिंग असं करून घ्यायचं आहे, तिरकं करायचं आहे. जेवढा आपण पफच्या तिथे खाली 1 इंच वाढवलेलं आहे ते दोन्ही बाजूने वाढवायचं नाही, दोन्ही बाजूने आहे असंच ठेवायचं आहे, म्हणजे तिरकं कटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हे जे आहे मुंडा तो आपण जोडल्यानंतर खोलवणार आहोत समोरच्या बाजूचा अर्धा इंचने आतमध्ये, कारण प्रिन्सेस कटमध्ये काय होतं कधी कधी जोडण्यात व्यवस्थित वगैरे येत नाही. मग आपण जर आधीच खोलून घेतला समोरचा मुंडा तर व्यवस्थित बसत नाही. म्हणून कधीही प्रिन्सेस कट जोडल्यानंतर तुम्ही मुंडा कट केला तरीही चालेल. अगोदर केला तुम्ही प्रो असाल त्या गोष्टीत तर चालेल, परंतु बिगिनर असाल तर नंतरच करा. अशा पद्धतीने हा तुकडा इथला आपल्याला काढून टाकायचा. अतिशय सुंदर असा प्रिन्सेस कटचा आकार इथे आलेला आहे. अशा पद्धतीनं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. तर आता हे फ्रंटचे 2 पार्ट आपले रेडी आहेत. इथे बॅकचा पार्टसुद्धा आपला रेडी आहे, त्याला डिझाईन करणार आहे त्यामुळे इथे तुम्हाला दाखवलेलं नाही. त्यानंतर आता स्लीवचं कटिंग तुम्हाला दाखवते. 3.5 इंचची स्लीव्ज आहे आपली. व्यवस्थित सरळ कापड कट करून घ्यायचं, हे फोल्ड करून घ्यायचं. 2 पदरी आहे, फोल्ड केल्यावर 4 पदरी झाले म्हणजे 2 स्लीव्ज आपल्याला मिळणार आहे. 3.5 इंच आहे, 4.5 इंच उंची घेतलेली आहे मी स्लीव्जची. आता इथे कापड आपल्याला कमी पडणार आहे, दंडघेर मोजून घ्यायचा आहे. 6 इंच 6.5 इंच दंडघेर आहे. आता मुंढा राऊंड आपल्याला मोजायचा आहे. तर समोरचा पार्ट आपण कट केला आहे, तर मुंढा राऊंड बॅकच्या पार्टवरून असा वरतून टेप पकडायचा आणि जिथे आपली लाईन आहे शिलाई मार्जिनची तिथपर्यंत मोजून घ्यायचे. 9.25 इंच आपला मुंढा राऊंड येतोय, परंतु कापड तेवढ्यात बसत नाही तर त्याला आपण नंतर जॉईंट देणार आहोत. वरतून 2.5 इंचावरती आपल्याला बाहीला शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीनं 2.5 इंच बाही डाऊन करून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची. मध्ये एक नॉच द्यायचं आहे. त्यानंतर आता ह्याचंच आपण जॉईंट देणार आहोत. अशा पद्धतीनं जॉईंट करून घेतलेले आहेत मी. नंतर ते आपण जोडून घेणार आहोत. 9.25 इंचावरती मार्क करा. अशा पद्धतीने शिलाई मार्जिनसुद्धा आपलं निघालेलं आहे. त्यानंतर मत्स्य आकार द्यायला विसरायचं नाही समोरच्या बाजूने. अशा पद्धतीने मत्स्य आकार देऊन घ्यायचा.
तर संपूर्ण कटिंग आपल्या इथे झालेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला झटपट सांगितलेलं आहे. तर तुम्ही आणखी काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ.